गणित दिलेलं आहे 70ला एक वस्तू विकल्यास 10 रुपये नफा झाला. ती वस्तू 81ला विकली असती तर किती टक्के नफा झाला असता असं म्हटलेलं आहे. बघा सर्वप्रथम गणितात काय दिलं की एक वस्तू विकली कितीला तर 70 रुपयाला आणि त्याच्यातून नफा किती जनरेट झाला आहे 10 रुपये. आता नफा तोट्याचा कन्सेप्ट समजून घ्या पहिले. नफा कधी होतो ज्यावेळेस तुमची विक्री किंमत जास्त असते. म्हणजे साधारण भाषेत मी कुठलाही फॉर्म्युला वापरत नाही. ठीक आहे. आपण साधं उदाहरण समजूया. समजा मी एखादी गोष्ट घेतली 5 रुपयाला. ठीक आहे. मी कितीला विकली तिला 8 रुपयाला. ठीक आहे. काय झालं विकली. ठीक आहे. खरेदी करताना मी समजा एक माचीसची डबी किंवा काहीतरी खरेदी केला मी 5 रुपयाला. ठीक आहे. ही झाली माझी खरेदी. मी विकली कितीला 8ला. आणि जर मी म्हटलं की मी 5ला खरेदी केली आणि 8ला विकली तर मला नफा किती झाला तर मी 3 रुपये ह्याच्यामध्ये नफा काढलेला आहे. कारण की माझी खरेदी किंमत विक्री किंमतपेक्षा लहान आहे किंवा मी जास्त किमतीला भावाने विकलेली आहे, जास्त भावाने. म्हणजे तुम्ही साधारणतः विचार करू शकता की तुम्ही 5 रुपयाला एखादा बिस्किटचा पुडा घेतला आणि तुम्ही 8 रुपयाला विकला तर तुम्ही 3 रुपये कमवले त्या याच्यामध्ये. ठीक आहे. 3 रुपये कमवले. हा काय झाला तुमचा नफा झाला. मग आता जेव्हा पण तुम्हाला टक्केवारी काढायची असते, ज्यावेळेस तुम्हाला टक्केवारी काढायची असते ती नेहमी खरेदी किमतीवरतीच काढावी लागते. नफा टक्केवारी असो किंवा तोटा शेकडेवारी असो. म्हणजे तुम्हाला नफा टक्का काढायचा असेल किंवा तोटा टक्के काढायचा असेल तो नेहमी खरेदीवरती असतो. खरेदीवरती म्हणजे काय खरेदी किंमत छेदात स्थानी पाहिजे. ठीक आहे. आणि जो नफा किंवा तोटा झाला तो अंशस्थानी असला पाहिजे. ठीक आहे. मग आता हा झाला नफा तोट्याचा कन्सेप्ट. मग आता यांनी काय केलं 70ला वस्तू विकली आहे. 70ला वस्तू विकली आणि नफा किती काढला तर ह्याने 10 रुपये नफा काढला. म्हणजे याची खरेदी किंमत किती असणार आहे कमी असणार आहे विक्री किंमतीपेक्षा. मग 70मधनं 10 वजा केले तर किती येतात 60 रुपये. 60 रुपये काय झाली याची खरेदी. किंवा तुम्ही असंही करू शकता की 70 रुपये खरेदी विक्री किंमत आहे त्यातनं जर नफा मायनस केला तर किती येणार आहे 60 रुपये. ही काय होणार आहे तुमची खरेदी किंमत. ही झाली तुमची खरेदी किंमत. मग आता नफा होता 10चा, खरेदी किंमत आहे 60 रुपये. ठीक आहे. खरेदी किंमत कधीच बदलत नाही. 60 रुपये होती 60 रुपयेच राहणार. नेक्स्ट केसमध्ये काय म्हणतो की ती वस्तू त्याने 81ला विकली असती. मग आता विक्री किंमत चेंज केली त्याने. किती केली विक्री किंमत 81 रुपये. मग आता त्याला नफा किती झाला 81 रुपयाला विकल्यामुळे त्याला नफा झाला आहे किती तर 1 आणि 2 म्हणजे 21 रुपयाचा नफा झाला आहे. ठीक आहे. 21 रुपयाचा नफा झाला. मी काय म्हटलं तुम्हाला ज्यावेळेस टक्केमध्ये काढायचं आहे बघा टक्क्यामध्ये फॉर्म्युले लक्षात ठेवू नका. कन्सेप्ट समजा टक्क्यात काय काढायचं तुम्हाला नफा काढायचा आहे. मी म्हटलं की मला नफा कितीचा झाला 21चा तो लिहायचा अंशस्थानी. तुम्हाला जे टक्क्यामध्ये काढायचं आहे तो अंशस्थानी लिहायचं. जर तुम्हाला तोटा विचारला असता तर तोटा जो झाला असेल तो लिहायचा. तो अंशस्थानी लिहिला. छेदामध्ये नेहमी नफा टक्केवारी तोटा जो काही असेल तो नेहमी खरेदी किंमतीवरती होतो. मग जो नफा लिहिला त्याच्याच छेदामध्ये लिहायचं खरेदी किंमत. खरेदी किंमत किती 60. आता बघा तुम्हाला हे चिन्ह दिसलं असेल कुठे पण समजा 20% असं काहीतरी लिहिलं. ठीक आहे 20%. तर हे चिन्ह दिसलं तर तुम्हाला सरळ सरळ 20/100 करायचं आहे. ठीक आहे. पण तुम्हाला जर एखाद्या गोष्टीतून टक्केवारीचं चिन्ह पाहिजे म्हणजे टक्के काढायचे तर त्या केसमध्ये त्या गोष्टीला तुम्हाला 100ने गुणायचं आहे. ठीक आहे. हा एक कन्सेप्ट आहे. मग आता इथे काय काढायचं आपल्याला टक्केवारी काढायची. हे नफा झाला आहे तुम्हाला कशापैकी तर 60 रुपयावरती. मग आता टक्के काढायचा म्हणून गुणीला 100. हा शून्य कटला हा शून्य कटला. 3 दुनी 6 5 3 1 3 7 5 35. 7 गुणीला 5 म्हणजेच किती 7 5 35% एवढा काय आला. आता चिन्ह आलं बघा तुमचं जे तुम्हाला चिन्ह पाहिजे तेवढा तुम्हाला काय झाला नफा झाला. ऑप्शन क्रमांक किती ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. जर तुमचे काही गणिताचे डाऊट्स असतील मला बिंदास पाठवा तुम्ही. हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे. या ग्रुपवरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाम मात्र फीस 59 रुपयामध्ये ते मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करत आहोत. त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे. त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा QR कोड तुम्ही स्कॅन करू शकता. धन्यवाद.